मागून राहिलो ह्यो रोडची. हा ते मुंबईहून ते प्रसारित करतात बातमी, हा. दाखवतात सगळे. त्याला मग तुम्ही दाखवलं तर तेव्हा हे वट निवड येतील, सगळे नेते आणि ते रोड करतील म्हणा. सांगा ना. सांगा तुम्ही कोणते साहेब येत त्या नेते तुमच्या कोण आहे त्यांचे नेते आम्हाला रोड करून देतील, नाही तर मग आम्ही नेत्याचे बी पाहू वा रे वा, पाहू ना मग आम्ही बी. बरोबर आहे. हा नाही रोड झाला तर बरोबर आहे, पाहायलाच पाहिजे. हा मग पाहायलाच पाहिजे ना. काय सोडायचं त्याला? कसे सोडायचं त्याला. हे चुनाळू आहे का? हे चुनाळू म्हणतात. तंबाखूची डब्बी. मी सध्या चिखली तालुक्यातले गाव आहे काळोना. तुमचंच गाव आहे ते? आमचंच गाव आहे. हा? हा आमचंच गाव आहे. हे रस्ता लयच खराब आहे ना तुमच्या गावचा. मग रस्ता खराब आहे ना, आहेच ना रस्ता खराबच आहे आमच्या गावचा. मग किती वर्षापासून? किती वर्षापासून म्हणजे आता ह्यो पूर्वीचाच झाला ना रस्ता. ह्यो असा केला मत दिलं तर केला, एकान केला इथून तिथला, एकान केला इथून इथला, इथला झाला बा. आणि मग आता पुन्हा पाहिलंच नाही, याच्यावर खडेच झाले सरी, मुरुमन खडेच येत नाही. आहे का काय याच्यावर? मग आता एवढा रस्ता झाला पाहिजे, आमची एवढीच मागणी. गावात एसटी किष्टी येते की नाही? एसटी कशाची येते म्हणते, तर आमच्या गावातून एसटी आली की आंतरवाडी गेली पाहिजे, ती बी मागणी पाहिजे, पण नाही येत. नाही एसटी पुढे रोडच नाही, मग कशी? तुमचं वय असं 60-70-80 वर्षाचं? हा हो. रस्ता रस्ता चांगला नाहीच समजा. रस्ता चांगला नाहीच, ह्योच रस्ता नाही, ह्योच रस्ता. ह्या आता ही पोरगी आले, अशा पोरी जर एकल्या गेल्या, मग ह्या पोरगी जर पोरगी कोणी आला असं तुमच्या सारखं जर का मायासारखं दिसलं, ही भिल का नाही पोरगी? आणि ही पळत जर गेली, तिचं वबाड नीट राहील का सांगा तुम्ही? वबाड म्हणजे तोंड नाही, पोरीचं फुटण का नाही या? मग या लेकरायची. मग अशासाठी रोड कसा पाहिजे? चांगलाच पाहिजे. मग चांगला पाहिजे का नाही? का ह्या असा दगडा खोगडाचा? बरोबर, चांगला रोड पाहिजे. मग चांगला रोड पाहिजे. हे बघा, ग्रामीण भागातली अशीच परिस्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी ना रोड अजूनही असेच आहेत. रोड बनतात पण त्याची लेअर ना काही अशी थिन लेअर असते, म्हणजे बारीक असते, जाडी नसते त्याला, आणि ते रस्ते टिकतच नाहीत मुळात. आता बघा, इतक्या वर्षांपासून या गावाला रस्ताच नाही आजी सांगतायत. ही म्हातारीबाई काही खोटं सांगणार नाही आहे. नाही मी कशाला खोटं सांगू? नाही, लोकांना वाटतं बघा काही. लोकांना काय वाटलं खोटं सांगायचं? येऊन पहा, ज्याला खोटं वाटलं त्यानं येऊन पहा. आणि निंबाड्याचं सोंग असं उड्या मारत जा या. बरं चालतंय का सांगा? चालन का? मग ह्या दगडायनं चालन का? कसं पडन का नाही? मी तर नेहमी चिखली जाते, तर मी तर हातात काडी घेऊन जाते, तर मला 1000 तर ठोकरा लागतात, पडती मी. एखादा अधिकारी पकडायचा ना, कात्याच काडीनं. पण तो अधिकारी आला पाहिजे. मग तर अधिकाऱ्याला म्हणले जाते आहे की नाही? हा, की तुम्ही आम्हाला रोड द्या. मग पण नाही चाला तर काय करतात त्याला सांगा? इलाज आहे का त्याला? अधिकाऱ्याला म्हणायचं आपण 2 छड्या द्यायचे आपल्या मास्तरीन बाईवानी त्या अधिकाऱ्याला. देणंच लागतील ना. ये ना म्हणा, मलाच दे म्हणा तू 2-2 छड्या. रस्ता नको करू बिचारे, आम्हाला 2-2 छड्या दे. अशी आपली मागणी आहे का सांगा? बरोबर आहे. आता मत द्यायला, मत मागायला आले ना, मग त्याला मागे म्हणील म्हणायची मी. म्हणसाल का? मग त्याचं काय भेव वाटतंय आपल्याला? मतदान म्हणायला, त्याला म्हणायला भेव नाही वाटत ना. आपण भेट नाही ना. दबेले का आपण त्याचे सांगा? मग दबेले का? काय भेव वाटतंय त्याला म्हणायचे का? आपल्याला मारते हाणतेत काय ते बोलतीनच ना आपल्याला. आपण कायदेशीर बोललं तर त्याची काय टाफे बोलायला आपल्याला? शब्द बी काढत नाही. मग कायदा असो का कोणी असो, कायद्याच्या वर बोलल्यावर मग कोणी बोलणारच झालं. बरोबर आहे. आपल्याला बोलायचं पद्धतशीर. आणि आमची रस्त्याचं झालं समजा. आता गावात काय काय सुविधा आहेत किंवा नाही? ते पाण्याची काय सुविधा आहे? पाण्याची काय उन्हाळ्यात कोणी काही ह्या सरकारी पाणी आटून जाते. आता केली पाईपलाईन कोणाचं याच्याहून वाढीव, तिला काय पाणी आलं नाही. आता नळ पाईप खंदून ठेवली तर ती गेली मोडून. लाईन आहे गावात? लाईन हा, हे पाईप का टिकतेत का? हे पाईप खंदून ठेवली पाणी देईल, ते पाणी काय आलं नाही. बरं, पाणी नाही समजा? नाही. बर. आणि लाईन आहे गावात? लाईन गावात आहे, घरायचे सर यायचे आहेत लाईन. हा, मग त्याचं बिल कुठे जात लाईनीच?
कुठं बिल जाते लाईनीचं सरकारच घेतं ना मग सरकारच घेत आहे ते ते सुविधा द्यायला पाहिजे समजा. सुविधा द्यायला पाहिजे का नाही हं. एक घरकुल बी नाही आमच्या गावात काहीच नाही बरं भाऊ सुविधाच नाही सांगा मग ही ग्रामीण भागातली परिस्थिती आहे. ती आजी जी बोलते ना ते सगळं काही खरं बोलते. बघा ना अजूनही जुन्या बाया डोक्यावर पदर त्यांचा डोक्यावरचा पदर पडतच नाही जुन्या बायांचा. हे खरेखुरे लोक आहेत जुने लोक आणि ती कैफियत मांडताना स्पष्टपणे बोलतात आपण काय कोणाचे दबलेलो आहे कशाला भ्यायचं कोणाला. कोणी मतदान मागायला आलं तर आम्ही 100% म्हणू म्हणतात. कारण की खरंच परिस्थिती अशी आहे की या गावात ना जायला रस्ताच नाही. चिखली तालुक्यातलं काळणा नावाचं गाव आहे. काळुणा आणि फाट्यापासून म्हणजे मलगी फाट्यापासून अवघं 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये या गावाला जावं लागतं. रात्री बेरात्री खरंच नाही एकदम सुनसान रोड आहे हा. आता तरी ह्या इथं बसलेलं त्या म्हणून यांचा मी व्हिडिओ केला आणि बातमी सुद्धा केली. बातमी पाहत असतो चॅनलवर. म्हणून लोक गाड्या नेतात नाही तर एसटी वाला इथे उतरून दे ना पाहिल्या ना आम्हाला आठ जंगलात कसं उतरून देऊ म्हणे मीच गेलते पोरी घेऊन याला कशाला पिक्चर पाहायला तर एसटी वाला म्हणे इथं उतरून देत नाही मी मलगीवर उतरा बापारे आणि पिक्चर पाहिला. बंद्या पोरी होत्या माझ्या संग अशा नाही करण्या मी खोटं नाही बोलत होत्या कोणता मग पिक्चर पाहिला आजी कोणता होता पिक्चर. ज्ञानेश्वरीचा अच्छा ज्ञानेश्वरीचा मग बर बर. माझ्या सगळं मै मंगली अव ही कोण दत्ताच्या 2 पोरी याच्या शिंदेबाच्या 2 पोरी त्या पोरी नेलत्या मी इथल ती भाव जायचं होती बेबी एसटी वाला काय म्हणे समोर उतरतो. एसटी वाल्याला मी म्हणलं आम्हाला काढून फाट्यावर उतरून द्या हं. म्हणजे का 8 जंगलात नाही उतरून देत उतरा मलगीतून मग त्यार भरून यायला मग पोरी घेऊन कसे येऊ तर मलगीत मग काय मी राहिले आता ही कधीची गोष्ट आहे ही? कधीच त्याला गंज आता 20 वर्ष झाली परिस्थिती काही बदलली नाही अजून. बदलली नाही काहीची मग आम्हाला रोड पाहिजे हा बरोबर आहे. चला ठीक आहे मग आजी येतो. हा या पण लावतो तुमची बातमी. आमची बातमी लावा पण पक्कीच लावा नाही तर या अशीच द्या जाऊ द्या पक्की म्हणजे कशी लावू सांगा मग तुम्ही. याची ना बंदा रोड झाला पाहिजे आणि मग ह्यो आम्हाला रोड झाला पाहिजे. हा रोड झाला पाहिजे आम्हाला हम्म. रोडचीच आशा आहे आम्हाला घरकुल तर म्हणते हो देतो पण ती घरकुल नाही काहीच पक्कीच बातमी नाही. लावू तुमची हा आम्ही. पक्कीच बातमी लावायची या रोड ते मुंबईतले साहेब येते याला सांगा कॅमेऱ्यात साहेब म्हणा साहेब मुंबईचे असो का दिल्लीचे असो सांगा. आमचा फक्त रोड करा आम्हाला मुंबईचे असे ना का दिल्लीचे असे आम्ही तिथलीच मागणी मागून राहिलो ह्यो रोडची हा ते मुंबईहून ते प्रसारित करतात बातमी हा. दाखवतात सगळे. त्याला मग तुम्ही दाखवलं तर तेव्हा हे वट निवड येतील सगळे नेते आणि ते रोड करतील म्हणा. सांगा ना. सांगा तुम्ही कोणते साहेब येत त्या नेते तुमच्या कोण आहे त्यांचे नेते आम्हाला रोड करून देतील नाही तर मग आम्ही नेत्याचे बी पाहू वा रे वा ना मग आम्ही बी बरोबर आहे. नाही रोड झाला तर बरोबर आहे पाहायलाच पाहिजे. हा मग पाहायलाच पाहिजे ना काय सोडायचं त्याला. कसे सोडायचं त्याला ठीक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश मी मयूर निकम चिखली बुलढाणा.